नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे PW या ऑनलाईन प्लॅटफॉर्मला। तर आता काही वेळापूर्वी नगर रचना आणि मूल्य निर्धारण विभागाची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे। यामध्ये एकूण 28 पदांसाठी भरती होणार आहे आणि हे पद कनिष्ठ आरेखक या पदासाठी आहे। गट क ची ही पद आहेत। त्याचबरोबर यामध्ये आपल्याला वयोमर्यादापासून तर एग्जाम फीस पर्यंत संपूर्ण माहिती मी देण्याचा प्रयत्न करेल। त्याचबरोबर आपण सरते शेवटी अभ्यासक्रमावरती सुद्धा बोलूया। तर पाहू शकता नगर रचना आणि मूल्य निर्धारण विभागाची जाहिरात आहे। एकूण 28 पद आहे। त्याच्यापैकी अजाचे 2, अजचे 1 होऊ शकते, थोडीशी जाहिरात पुसट असेल, तुम्हाला दिसत नसेल। इमाचे एकूण 5 जागा भरल्या जाईल। ओके, SCBCच्या 3, EWHच्या 3, ओपनच्या 7 जागा। त्याचबरोबर विमाप्रची 1 आहे, भजडची 1 आहे, भजकची 1 आहे आणि बाकी सर्व एक एक जागा तुम्हाला इथे क्लिअरली दिसेल। त्याचबरोबर एक पद हे दिव्यांगांसाठी राखीव असणार आहे। आता दुसरी गोष्ट म्हणजे महत्त्वाची काय ते इथे दिलं, प्रादेशिक विभागांकडून अनुकंप अतिरिक्त संवर्ग कक्षाकडून माहितीला अनुसरून तसेच अन्य इतर कारणास्तव अनुसरून उपरोक्त करावयाच्या पदाच्या संवर्ग थोडंसं मला सुद्धा क्लिअर दिसून राहिलं। तसेच समांतर आरक्षणाच्या तसेच पदसंख्या राखीव व बिन राखीव पदांच्या संख्येत बदल होण्याची काय शक्यता आहे ते हेच असं तुम्हाला क्लिअरली माहीत पडलं असेल। याच्यामध्ये काय महत्त्वाचं पहा, याची 19 जून पासून अर्ज सुरुवात होत आहे। ती 20 जुलैपर्यंत साधारणतः याची अर्ज असणार आहे। म्हणजे 1 महिना पूर्ण आपल्याला अर्जाला दिलेला हरकत नाही। त्याचबरोबर याची इथं साईट सुद्धा पाहू शकता। आता DTP maharashtra.gov.in समथिंग साईट आहे, एकदा चेक करून घ्यायची। त्याचबरोबर www या साईटवर तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला सर्व माहिती उपलब्ध होऊन जाईल। त्याचबरोबर फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला सर्वच पूर्व फॉर्म भरू शकतात का, त्या प्रश्नाचं उत्तर आहे नाही। याच्यामध्ये टेक्निकल पद आहे, तर तुम्हाला टेक्निकल सुद्धा तुमचं क्वालिफिकेशन असणं गरजेचं आहे। यामध्ये तुम्हाला महत्त्वाची गोष्ट पाहिजे, शैक्षणिक अर्हतेच्या संदर्भात इथं म्हटलेलं आहे। तर कनिष्ठ आरेखक ही जी शैक्षणिक अर्हता आहे, या अर्हतेमध्ये पहा, माध्यमिक शालांत परीक्षा प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर शासकीय संस्थेतून 2 वर्षाचे स्थापत्य किंवा वास्तुगिराचे आरेखक पाठ्यक्रम उत्तीर्ण आणि प्रमाणपत्र किंवा शासनाने वेळोवेळी घोषित केलेली समतुल्य अर्हता धारण केलेली असावी। म्हणजे लक्षात ठेवलं का तुम्ही, यामध्ये तुम्हाला या प्रकारची विशेष पात्रता लागेल, त्यानंतरच तुम्ही इथं काय अर्ज करू शकणार आहात। त्याचबरोबर तांत्रिक अर्हता नामनिर्देशाने उक्त पदावर नियुक्त करावयाच्या व्यक्तीने मान्यताप्राप्त संस्थेकडून संगणक संबंधित आराखडा, ठीक आहे। त्याचबरोबर भौगोलिक माहिती, त्याचबरोबर ही परीक्षा सुद्धा GIS ही सुद्धा परीक्षा उत्तीर्ण केल्याचे प्रमाणपत्र तुमच्याकडे असावे। म्हणजे जनरल कॅन्डिडेट याच्यामध्ये अर्ज करू शकत नाही। टेक्निकल पद आहे ते टेक्निकल सुद्धा यायला तेवढंच एज्युकेशन लागेल आणि टेक्निकल पद आहे तर याचा अर्थ क्लिअर आहे की तुम्हाला पेपरमध्ये 2 पद्धतीचा पेपर येईल, टेक्निकल प्लस नॉन टेक्निकल। टेक्निकलचा 60चा भर असेल, ठीक आहे, सॉरी टेक्निकलचा 40चा भर असू शकतो। मी त्याच्या संदर्भात तुम्हाला लवकरच एक माहिती व्हिडिओ त्याच्यावरती बोलण्यापूर्वी आपण सध्या त्याला टाळूया, त्याचा अभ्यासक्रम डिटेल टॉपिक वाईज घेऊन येऊया, जेणेकरून म्हणजे आपल्याला त्यावरती चांगलं बोलता येईल। पहा, आता प्रस्तुत जाहिरातीमध्ये उक्त पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचं 18 वर्ष कमीत कमी वयाचे 38 वर्षापर्यंत तुम्ही इथं अर्ज करू शकता। मागासवर्गीय खेळाडूंसाठी आर्थिक दुर्बल घटकांसाठी सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या इथं तुम्ही अर्ज करता येईल। त्याचबरोबर ओपनसाठी 1000 रुपये चालन दिलेली आहे आणि राखीवसाठी कास्टमध्ये तुम्हाला अर्ज करायचा असेल 900 रुपये चालन दिलेली आहे। त्याचबरोबर आपल्याला एवढं माहिती असणे गरजेचं आहे की आपल्याला ही तांत्रिक अर्हता धारण करणे गरजेचं असेल। तुम्ही या तांत्रिक अर्हतेमध्ये बसत असाल तर तुम्हाला इथं अप्लाय करायचं आहे, जेणेकरून तुम्हाला पुढे डॉक्युमेंटेशनला कुठल्याही पद्धतीचे एरर येता कामा नये। तर राहिला आता अभ्यासक्रमाची गोष्ट, नॉन टेक्निकलचा सिलेबस जो आहे तो आपला तो जनरल असणारच आहे आणि टेक्निकलचा सिलेबस तुम्ही ज्या पदासाठी अर्ज करतायत तुम्ही त्याकडे पात्रता धारण केलेली आहे, म्हणजे तुम्हाला तो टेक्निकल सिलेबस माहीत आहे। तरी आपण एक अभ्यासक्रमाच्या संदर्भात लवकरच एक व्हिडिओ अपलोड करणार आहे। तर फायनली नगर रचना आणि मूल्य निर्धारणाच्या विभागाच्या संदर्भात जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे। महाराष्ट्र शासनाची एकूण फक्त 28 पदांसाठी जाहिरात असणार आहे। ओके, चलो 19 जून ते 20 जुलैपर्यंत 1 महिन्याची इथं तुम्हाला ड्युरेशन आहे अर्ज करायला। जय हिंद, जय महाराष्ट्र।